आपल्याला इतर क्षेत्रासाठी अतिरिक्त पाणी आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे। ही शेतीची किंवा सिंचनाची ही जबाबदारी आहे। शेती क्षेत्रामध्ये किंवा सिंचन क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांची जी जबाबदारी आहे, म्हणजे आपल्याला शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत त्यासाठी आपल्याला जमीन किंवा आपल्याला पाणी उपलब्ध करून देता येईल, म्हणजे आपल्याला शेतीतून उत्पादन सुद्धा घेता येईल। फक्त उत्पादन घेऊन महत्वाचं नाही आहे, उत्पन्न घेणं सुद्धा महत्वाचं आहे। यावर्षी तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की कांद्याचा भाव किती चढ उतार होतो, टोमॅटोचा भाव एकीकडे आपल्याला काही देशामध्ये टोमॅटो 300 रुपये किलो आहे, काही ठिकाणी 2 रुपये किलो आहे। पण आपल्याला या ठिकाणी जर आपल्याला काही उद्योगधंदे जर असेल की ज्याद्वारे आपण टोमॅटोचं जे आहे ते आपण प्रोसेसिंग करू शकलो किंवा त्याला साठवू शकलो, त्यावर आधारित उद्योगधंदे जर राहिले असते तर आपल्याला जेव्हा टोमॅटोचा भाव 2 रुपये किलो असतो तेव्हा ते न विकता आपण त्यावर जे आधारित उद्योगधंदे आहेत ते जर आपण आपल्या भागात फोफावले असते तर मग आपल्याला त्या टोमॅटोला सुद्धा जास्त भाव आला असता। असो, सांगण्याचा उद्देश असा आहे की सिंचनाचा वापर हा कार्यक्षम करणे आवश्यक, हे आपल्याला फक्त सिंचनाखालील क्षेत्रच वाढवायचं आहे, फक्त उत्पादन वाढवायचं आहे यासाठीच नाही, पण आपली जी क्षेत्रीय इकॉनॉमी आहे, क्षेत्रीय जे अर्थशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला वाढवण्यासाठी याचा आपल्याला व्यवस्थितपणे उपयोग करून घेता येईल। तर आता या ज्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहे त्या आपण जे नेहमी म्हणत असतो की त्या आधुनिक पद्धतीद्वारे कार्यक्षम वापर करता येत असतो, आणि त्या कार्यक्षम वापर केल्यामुळे अतिरिक्त जे पाणी आहे ते आपण त्यावर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली आणू शकतो। तर तत्पूर्वी आपण 5 मिनिटांमध्ये एक विचार असा करू की ज्या प्रचलित पद्धती कुठल्या आहेत आणि त्या प्रचलित पद्धतीद्वारे आपल्याला कार्यक्षम वापर करता येतो का, किंवा प्रचलित पद्धतीद्वारे नेमकं पाण्याचा जो विनियोग किंवा दुरुपयोग आहे तो कुठं होतो तो आपण बघूया। तर यासाठी मी इथं 1-2 चित्र दाखवले। मुळात सिंचनासाठी पाणी कुठून येतं ते आपल्याला 3 प्रकारे येतं। एक म्हणजे इथं मी शेततळं दाखवलेलं आहे। आपली जी जलयुक्त शिवार योजना आहे की बहुधा त्या योजनेवर यानंतर संभाषण होणार आहे, त्या योजनेद्वारे आपण गाव पातळीवर किंवा शेत पातळीवर बरेचसे जलसाठे निर्माण केलेले आहेत। त्यापैकी एक प्रकार म्हणजे हा फॉर्म पॉन्ड किंवा शेततळ असं म्हणतो। त्या शेततळ्यामध्ये पावसाचं अतिरिक्त पाणी किंवा पावसाचं पाणी जेव्हा भूपृष्ठावरून वाहतं ते पाणी आपण साठवून देऊ शकतो, आणि हे जे पाणी आहे ते पाणी जेव्हा 2 पावसामध्ये खूप खंड पडतो त्या खंडामध्ये आपण वेगवेगळ्या सिंचन पद्धतीने आपण ते पाणी पिकास देऊ शकतो, आणि हे पाणी साठवण्याचा खर्च बराच असतो। जर आपण प्रचलित प्रवाहित सिंचन पद्धत की ज्यामध्ये पाण्याचा जो विनाश आहे तो बराच होतो, त्याऐवजी जर आपण आधुनिक सिंचन पद्धती वापरल्या, जसं ठिबक सिंचन पद्धती आहे किंवा तुषार सिंचन पद्धत आहे किंवा अजून काही सिंचन पद्धती आहे, तर आपणाला जे पाणी साठवलेलं आहे त्या साठवलेल्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आपण हे सिंचनाखाली आणू शकतो। दुसरं सिंचनाचं स्त्रोत आहे ते म्हणजे ग्राउंड वॉटर किंवा भूजल, ते एक आहे। तर मग भूजलाचं आपल्याला साठा वाढवायचा असेल तर मग आपल्याला भूजल पुनर्भरण सुद्धा करणं आवश्यक आहे। ते सुद्धा महाराष्ट्र शासनाने ज्या काही जलयुक्त शिवार योजना आणि इतर योजना राबवल्या त्यामध्ये हा सुद्धा एक घटक होता की जेणेकरून आपण पाण्याचं पुनर्भरण करून, म्हणजे पावसाचं जे अतिरिक्त पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवून ते पाणी आपण जमिनीमध्ये गेल्यावर भूजलाची पातळी वाढू शकते, आणि ते पाणी आपण विहीर किंवा कूप नलिकेद्वारे आपण घेऊ शकतो, आणि ते पाणी सिंचनाच्या जर आपण आधुनिक पद्धती आहे त्या पद्धतीने आपण जर वापरलं तर आपल्याला पाण्याची कार्यक्षमता वाढू शकते। आणि तिसरा जो जे स्त्रोत आहे ते म्हणजे मोठी धरणी। मोठी धरणी जी आहे तो एक आपला महत्वाचा पाण्याचा स्त्रोत आहे। तर आपल्याला मोठ्या धरणामधून पाणी कसं येतं माहिती आहे, धरण असतं आणि वेगवेगळ्या कालव्याचं जाळं असतं, त्या जाळ्यामधून पाणी शेतात येतं। तर साधारणतः असा अंदाज आहे की आपण जिथं पाणी साठवतो त्या ठिकाणी आणि वेगवेगळं जे कालव्याचं जाळं आहे त्यामध्ये 60% पाण्याचा अपव्यय त्याच ठिकाणी होतो। तर त्यामुळे तिथं आपल्याला पाण्याची बचत करणं आवश्यक आहे, आणि उर्वरित 40% पाण्याचा अपव्यय हे पाणी जेव्हा शेतामध्ये येतं तेव्हा येतो, आणि शेतामध्ये जेव्हा आपण आधुनिक सिंचन पद्धती वापरू तेव्हा आपल्याला पाण्याची बचत करता येईल। प्रथमच मी तुम्हाला सांगितलं की सिंचनाच्या प्रचलित पद्धती आहेत की ज्या आपण शेतकरी सध्या वापरतो आहे। सर्व शेतकरी वापरत नाही। महाराष्ट्र राज्य जे आहे ते तसं पुढारलेलं राज्य आहे,
आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसे शेतकरी हे प्रचलित सिंचन पद्धतीवरनं आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये वळलेले आहेत. पण तरीही बरेचसे शेतकरी हे प्रचलित सिंचन पद्धतीचा अवलंब करतात आणि त्यातल्या त्यात कालव्यावर जे शेतकरी आहेत, धरणावर जे शेतकरी आहेत ते त्यांना प्रचलित सिंचन पद्धतीचा वापर ते मोठ्या प्रमाणावर करतात. पण ज्यांच्याकडे विहीर आहे, भूजल आहे किंवा आपण जे शेततळ आहे त्यावर आधारित शेतकरी हे आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब बऱ्याच प्रमाणामध्ये करतात. आता कालव्यावरील शेतकरी हे प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर का करतात त्याला एक कारण आहे. कारण कालवा जे आहेत ते साधारणतः सिंचन खातं जे आहेत ते त्यांच्याकडे त्याचं व्यवस्थापन आहे आणि बऱ्याच वेळा पिकाला जेव्हा पाणी लागतं तेव्हा किंवा कालव्याचं जे रोटेशन आहे, कालव्यामधून किंवा धरणामधून पाणी जेव्हा सोडला जातो त्याचा ताळमेळ व्यवस्थित बसत नाही. आणि त्याचप्रमाणे ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहे त्याला एक प्रकारचा दाब पाहिजे असतो, प्रेशर पाहिजे असतो, पण आपल्याला कालव्यामध्ये तो दाब देऊ शकत नाही. त्यामुळे सुद्धा कालव्यावरील किंवा धरणावरील शेतकरी हे आधुनिक सिंचन पद्धती वापरू शकत नाही. पण याबाबत गेल्या 3 वर्षापूर्वी शासनाने एक समिती नेमली होती. मी सुद्धा त्या समितीचा सदस्य होतो. त्यामध्ये आम्ही अशी शिफारस केलेली आहे की धरणामधून पाणी सोडत असताना यापुढे ते कालव्यामधनं न सोडता किंवा उघड्या चरातून न सोडता बंदिस्त पाईप मधून सोडावे आणि त्या पाईपवर आपण एक प्रेशर ठेवावं, एक दाब ठेवावा की जेणेकरून शेतकरी जे आहे ते त्या दाबाचा वापर करून आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर शेतामध्ये करू शकते. पण हे झालं शासनाचं धोरण आणि त्या शासनाचं धोरण अवलंबताना आपल्याला काही काळ लागेलच. पण जे नवीन प्रकल्प आहेत ते किंवा काही जुन्या प्रकल्पावर या पद्धतीची उपाययोजना ही अंमलामध्ये येणार आहे. आधुनिक सिंचन पद्धती यामध्ये आपण 3 प्रकार करत असतो. एक तर तुषार सिंचन पद्धत, सूक्ष्म सिंचन पद्धत ज्याला आपण मायक्रो इरिगेशन असं म्हणतो आणि भूमिगत सिंचन पद्धत आणि त्यामध्ये अनेक प्रकार आहेत ते आपण बघू नंतर. पण तत्पूर्वी सिंचनाच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्यामध्ये काय की एक मुकाट सिंचन ज्याला फ्लडिंग म्हणतो, मुळात आपण त्याला सिंचन पद्धत म्हणूच नाही. म्हणजे कालव्यातलं पाणी आहे किंवा आपलं विहिरीतलं पाणी आहे किंवा शेततळ्यातलं पाणी आहे ते आपण त्यामधनं काढतो आणि भूपृष्ठावर आपण ते सोडून देतो. त्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवत नाही. त्यामुळे काय होतं की आपण पिकाला पाण्याच्या गरजेप्रमाणे पाणी देत नाही, पाहिजे तेवढं पाणी देतो, पाण्याचा अपव्यय होतो, त्यानंतर जमीन जी आहे ती खराब होते आणि त्याचप्रमाणे उत्पादनामध्ये घट होते. त्यानंतर प्रचलित सिंचन पद्धतीमध्ये ज्या पद्धती आहेत त्या सरी वर दाखवलेली आहे त्याला बॉर्डर असं म्हणतात, आळे त्याला चेक बेसिन असं म्हणतात आणि सरीवरंबा त्याला रिजेस अँड फरो म्हणतात. या ज्या प्रचलित पद्धती आहेत या पद्धतीमधनं जर आपण पाणी सोडलं तर पाण्याचा बऱ्यापैकी आपण कार्यक्षम वापर करू शकतो. पण पाणी जेव्हा आपण मुळातच जमिनीवरून सोडतो कुठल्याही पद्धतीमध्ये त्याला काही मर्यादा आहे. म्हणजे पाणी आपण जमिनीवर सोडत असताना पाण्याला पुढे जायचं असते. कारण सिंचन देतो म्हणजे काय असते, प्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे सिंचन देतो म्हणजे नेमकं काय करतो. सिंचन देतो म्हणजे पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी पिकाच्या कार्यक्षम क्षमतेमध्ये आणून ठेवणं, त्याला सिंचन असं म्हणतात. जसं आपण इथं कापूसचं पीक घेतलेलं आहे किंवा ऊसाचं पीक घेतलेलं आहे. कापसाचं जे मुळाचं कार्यक्षेत्र आहे किंवा मुळाची खोली आहे ती साधारणतः 75 ते 90 सेंटीमीटर आहे. ऊसाची जी आहे ती 90 ते 100 सेंटीमीटर आहे. तर जी मुळाची खोली आहे म्हणजे जमिनीखालील जो भाग आहे साधारणतः 0 ते 100 सेंटीमीटर पर्यंतचा का 0 ते 75 सेंटीमीटर पिकावर अवलंबून त्यामध्ये पाणी असायला पाहिजे पिकाच्या गरजेनुसार. आणि ते पाणी आपण विविध स्रोतातून म्हणजे कालवा असेल, विहीर असेल किंवा शेततळ असेल त्यातून आपण पाईपच्या साह्याने किंवा एखाद्या सिंचन पद्धतीच्या साह्याने आपण त्या मुळाच्या कार्यक्षम क्षेत्रामध्ये आपण तिथं पाणी आणतो, त्याला आपण सिंचन म्हणत असतो. आता हे प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी आणताना काय होतं की हे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागावरनं ते आपल्याला वाहवत न्यावं लागतं. आणि जेव्हा पाणी आपण जमिनीच्या पृष्ठभागापासून पुढे वाहवत नेतो तेव्हा पाण्याला एक प्रकारचा प्रवाह असायला पाहिजे. तो प्रवाह जास्त असायला पाहिजे. आपण एक थोडंसंच पाणी आपण जमिनीच्या पृष्ठभागावर टाकलं तर ते पुढे जात नाही. जेव्हा पाणी पुढे जातं त्यातलं काही पाणी जमिनीमध्ये मुरतं. जे पाणी जमिनीमध्ये मुरतं ते त्यातलं काही पाणी हे मुळाच्या कार्यक्षम कक्षेमध्ये विसावतं आणि अतिरिक्त पाणी हे त्याच्या बाहेर जातं. जे अतिरिक्त पाणी मुळाच्या कार्यक्षम कक्षेच्या बाहेर जातं ते तो म्हणजे पाण्याचा अपव्यय होतो.
आणि पाणी जेव्हा पुढे जात असतं तेव्हा काही पाणी खाचखळग्याचं असतं, काही पाणी इकडे तिकडे जात असतं, तो म्हणजे पाण्याचा अपव्यय होतो. तरी तरी जेव्हा आपण प्रचलित प्रवाही सिंचन पद्धत वापरतो, जरी आपण सरी आळे किंवा सरी वरंबा जरी वापरला तरी त्याला मर्यादा आहे. कारण आपल्याला पाण्याचा प्रवाह खूप मोठा पाहिजे असतो आणि त्या पाण्याच्या प्रवाहावर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. काही पाणी हे मुळाच्या कार्यक्षम कक्षेच्या बाहेर जातं, काहीच पाणी मुळाच्या कार्यक्षम कक्षेमध्ये राहत असतं आणि उर्वरित पाणी हे ज्याला अपधावा म्हणतो ते त्या अपधावानी ते शेताच्या बाहेर जात असतं. त्यामुळे प्रचलित प्रवाही सिंचन पद्धती कितीही कार्यक्षमतेने आपण वापरायचा प्रयत्न केला तरी पाण्याचा आपल्याला अपव्यय होत असतो. मग त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना, त्या उपाययोजना बघू. म्हणजे आपल्याला एकदमच प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीपासून ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीवरच जायला पाहिजे लगेच असंही नाही. कारण काही शेतकऱ्यांकडे त्या प्रकारच्या सुविधा पण नसतात. मग त्यामध्ये प्रथम काय करायला पाहिजे की जेव्हा पाणी जमिनीवर न वाहतं त्या पाणी पुढे जायला जमिनीला एक विशिष्ट प्रकारचा उतार असायला पाहिजे. तो उतार नसेल तर पाणी एकाच ठिकाणी साचून राहतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, उंच सकलपणा कमी करायचं, एक लेवलिंग करायचं, ते एक महत्वाचं आहे. लेवलिंग जर प्रवाही सिंचन पद्धतीचा कार्यक्षमपणे वापर करायचा असेल तर लेवलिंग सपाटीकरण हे एक महत्वाचं आहे, ते करणं भाग आहे. त्यानंतर जेव्हा पाणी आपण चरामधून देतो जमिनीला तेव्हा आपण तो चर फोडत असतो. फोडल्यामुळे काय होतं की बरंचसं पाणी तिथल्या तिथं साचून राहतं, पाणी हे योग्य प्रमाणे पुढे जात नाही. तर त्यामुळे चरातून पाणी जमिनीवर देत असताना मी जे आकृती क्रमांक चित्र क्रमांक 2 दाखवलेला आहे त्यामध्ये सायफन ट्यूब्स आहेत. त्या जर सायफन ट्यूब्सनी जर आपण पाणी शेतामध्ये सोडलं तर आम्हाला असं आढळून आलं की 10% पाण्याची बचत तिथंच होते. म्हणजे आपण विहिरीतलं जे पाणी असते किंवा शेततळ्यातलं पाणी असते किंवा धरणातलं पाणी असते ते असंच शेतात सोडून देण्यापेक्षा किंवा चर फोडून, आपण बऱ्याच वेळ चर फोडतो पावड्याने, तसं न करता जर सायफननी पाणी दिलं तर 10% पाण्याची बचत होते. सायफन वापरायला जर आपल्याला कठीण जात असेल तर तिसऱ्या प्रकारे एक पाईप आहे, त्या पाईपला छिद्र आहे, आपण त्याला गेटेड पाईप असं म्हणतो. फिनोलेक्स पाईपवाले तुम्ही याबाबत थोडीशी सुधारणा करू शकता. तुम्ही जे पाईपचं उत्पादन करत असता त्या पाईपच्या उत्पादनामध्ये जर गेटेड पाईप हे तुमच्या कंपनीकडे मला आढळलेले नाही आहे, त्या गेटेड पाईपमध्ये विशिष्ट अंतरावर त्याला गेट असतात, शेतकऱ्याला वापरायला सोपे असतात. तर त्या पाण्यातनं जर आपण पाणी जर सोडू शकलो तर ते काय 10% पाण्याची बचत होते. त्यानंतर पाणी मोजून देणं, की ज्यामध्ये अजूनही कुठल्याही स्तरावर फार विचार होत नाही. आपण असं म्हणत असतो की पिकाला पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. कार्यक्षम वापर करायचा म्हणजे आपल्याला एक माहिती पाहिजे की पिकास पाणी किती पाहिजे. हे माहिती असण्याशिवाय आपण कार्यक्षम वापर काय करू. कार्यक्षम वापर करा, पण आज जर पिकाला 10 लिटर पाणी द्यायचं असेल आणि मला माहीतच नाहीये 10 लिटर पाहिजे, 5 लिटर पाहिजे, 20 लिटर पाहिजे, तर मी कार्यक्षम वापर कसा करणार आहे. म्हणजे आपल्याला पिकास पाणी किती पाहिजे हे माहिती आहे, असणं आवश्यक आहे. आणि तेवढंच पाणी देण्यासाठी पिकास पाणी मोजून देणं आवश्यक आहे. 10 लिटर पाणी मला माहिती आहे, पण ते 10 लिटर पाणी मला द्यायला ते पाणी मोजायला पाहिजे. त्यामुळे पिकास पाणी मोजून देणे, पिकास पाणी मोजून देणे एवढं जरी आपण केलं तरी आम्हाला 15% पाण्याचा जो आहे ती बचत होऊ शकते असं आढळलेलं आहे. आम्ही काही शेतकऱ्यांकडे निरीक्षण घेतलेले आहे, तर त्यांना पिकास पाणी किती पाणी माहिती जरी असेल, मोजून देत नसल्यामुळे ते अंदाजे देतात. तर ते अंदाजे देत असताना कल हा जास्त देण्याकडे जास्त असतो कमी देण्यापेक्षा. तर त्याकडे 15% पाण्याचा अपव्यय होतो असं आढळून आलंय. म्हणजे निदान छोट्या छोट्या जरी आपण उपाययोजना आपण जरी राबवल्या, म्हणजे एक सपाटीकरण केलं, सायफन ट्यूब्स किंवा गेटेड पाईपचा वापर केला किंवा पाणी मोजून देणं हे सुद्धा सोपं आहे, फार कठीण नाही आहे. कृषी विद्यापीठातर्फे याबाबत बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा येतात. बरेचसे शेतकरी यासाठी राहुरी कृषी विद्यापीठात आलेले आहेत, आम्ही त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. तर तेवढ्याने 10-15% पाण्याची बचत होते. पाण्याच्या बचतीचं जे महत्व आहे ते आपल्याला केव्हा लक्षात येईल, जेव्हा आपल्याकडे जमीन आणि पाणी याचा ताळमेळ नसेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जणांकडे 2 एकर जमीन असते आणि त्यांना बऱ्याच वेळा अर्धा एकर जमीन नीच्याच ओलितासाठी पाणी असतं. तर तेव्हा त्यांची खूप कासावीस होत असते की मी अर्ध्या एकरचं जे पाणी आहे ते पाणी मी 2 एकरला कसं काय वापरू शकेल. तर त्यासाठी उपाययोजना करतात. आपल्या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी सुद्धा हे करणं आवश्यक आहे की त्यामुळे मग आपण काय करतो, बऱ्याच वेळा अर्धा एकर तर अर्धा एकर, 1.5 एकर एक तर आपण कोरडवाहूसाठी सोडतो किंवा काही घेत नाही. पण आपल्याला त्या 1.5 एकर पासून सुद्धा खूप फायदा होऊ शकतो जर आपण अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. त्यानंतर
हे झालं प्रचलित प्रवाही सिंचन पद्धत। मी प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये एकच संदेश द्यायचा आहे की त्या पद्धतीचा वापर जर आपण शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित केला तर त्यामध्ये सुद्धा पाण्याची बचत होऊ शकते। आपल्याला एकदमच प्रचलित पासून आधुनिक वर आपण जाऊ शकत नाही, पण यामध्ये निदान प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये जसं सपाटीकरण आहे, सायफननी पाणी देणं, गेटेड पाईपनी पाणी देणं, पाणी मोजून देणं, पाणी किती पाहिजे याचा अंदाज घेणं, हे जरी आपण उपचार बघितले तरी आपल्याला पाण्याची बचत होऊ शकते। तरीही पण प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा हा 25-30% अपव्यय होतोच, कारण आपल्याला पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण नसते। नियंत्रण नसल्यामुळे आपल्याला अतिरिक्त जे पाणी आहे ते मुळाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खाली भूजलाला जाऊन मिळतं की ज्या पाण्याला आपण त्याचा अपव्यय म्हणतो। मग काय करायचं आहे? आधुनिक सिंचन पद्धती आहे। आधुनिक सिंचन पद्धतीचे मी तुम्हाला 2-3 प्रकार सांगितलेले आहेत। तुषार सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत आपल्या विदर्भामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापरायला दिसतं। ठिबक सिंचन पद्धत आहे आणि त्यानंतर भूमिगत सिंचन पद्धत आहे। तुषार सिंचन पद्धतीमध्ये काय होत असतं की आपल्याला माहिती असेल की जे पाणी आहे ते विहीर किंवा कूपनलिका किंवा पाण्याचा जिथं साठा आहे त्या साठ्यामधनं आपण पंपाच्या साह्याने जे पाईप किंवा नलिकेचं जाळं आहे त्यामध्ये आणतो आणि त्यामध्ये आणून एक प्रकारचा फवारा आहे, त्याला आपण नोझल किंवा स्प्रिंकलर म्हणतो, त्याद्वारे जसं पावसाचं पाणी जमिनीवर पडतं तसं हे तुषार जे आहेत ते जमिनीवर पडतात आणि सिंचन होत असते। तर यामध्ये काय होत असतं की आपण जे पाणी आहे ते वेगवेगळ्या कालवं किंवा चरा आहेत त्या चरातून न येता, कारण पाणी कालवे किंवा चरातून आलं की त्यामध्ये झिरपा होतो आणि झिरप्यातलं पाणी जे आहे ते इकडे तिकडे पसरतं, ते शेतीला उपयोगी नाहीये। यामध्ये पाणी हे पाईपनी येतं शेतापर्यंत पाईपनी आल्यामुळे जो झिरप्याद्वारे पाण्याचा अपव्यय होतो तो आपण वाचवू शकतो। आणि त्याच सोबत शेतामध्ये पाणी आल्यानंतर आपण काय करत असतो की ते फवाऱ्याच्या साहाय्याने शेतामध्ये फवारत असतो, म्हणजे एक प्रकारे आपण पावसाचा इफेक्ट देत असतो आणि आपल्याला पाणी जे आहे ते आपल्याला मुळाच्या कक्षेमध्ये नेता येतं। यामध्ये आपल्याला एक गोष्ट करता येते की पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवता येतो। म्हणजे आपल्याला तुषार सिंचन पद्धत जी आहे ती आपण 10 मिनिट चालू, 15 मिनिट चालू, अर्धा तास चालू आपल्याला नियंत्रण ठेवता येतं, कारण पाणी जे आहे हे जमिनीवरून वाहत नाही पण जमिनीवर पडत असते। हा एक त्याचा फायदा आहे तुषार सिंचन पद्धतीचा। आणि त्यानंतर तुषार सिंचन पद्धती जी आहे त्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला पाणी देण्याची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवता येतं। याचं एक उदाहरण देतो कारण शेतकऱ्यांना थोडंसं हे समजणं आवश्यक आहे। प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा प्रवाह खूप असतो, एकाच वेळी आपल्याला खूप पाणी द्यावं लागतं। म्हणजे आपण काय करतो की एक 20-25 दिवसाचं जे पाणी आहे ते एकाच वेळी देऊन मोकळं होऊन जातो आणि त्यामुळे काय होतं की सुरुवातीला पिकाला व्यवस्थित पाणी मिळत असतं, पण नंतर जसं जसं पीक जमिनीमधनं पाणी घेत असतं जमिनीमधनं पाणी कमी होतं आणि जसं जमिनीमधनं पाणी कमी होत जातं तसंच पिकाला मर्यादा होतात की जमिनीमधलं पाणी शोषण करून घेण्याच्या, त्यामुळे पिकात ताण पडतो आणि ताण पडल्यामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादन कमी होतं। पण तुषार सिंचन पद्धत किंवा ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला पाणी हे जास्त वारंवारितेने देता येतं। म्हणजे मी 3 आठवड्याचं पाणी एकदाच न देता मी तुषार सिंचन पद्धतीमध्ये आठवड्याचं पाणी एकदा देऊ शकतो। म्हणजे एकाच वेळी मी कमी पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे ती वारंवारिता वाढतं आणि त्यामुळे जो पाण्याचा जो ताण पडतो तो पडत नाही आणि पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होतं। ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला दररोज करता येतं। म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीमध्ये अगदी आपण जसं दूध मोजून घेतो त्याप्रमाणे मोजून पाणी देता येतं। जसं आपण म्हणतो अर्धा लिटर, पाऊण लिटर, त्याप्रमाणे आज मला 750 मिलीलिटर पाणी द्यायचं आहे किंवा 1 लिटर 253 मिलीलिटर पाणी द्यायचं आहे, एवढं पाण्याची गरज काढून तेवढं पाणी आपण मोजून देता येतं, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही। तर तुषार सिंचन पद्धतीमध्ये काय होतं की आपण पाईपच्या नेटवर्कनी पाणी हे शेतापर्यंत आणतो, शेतामध्ये आपण ते पावसासारखं फवारतो आणि ते पाणी जमिनीवर पडतं आणि आपल्याला जमिनीवर जेवढं पाणी पडायचं आहे तेवढंच पाणी आणि तेवढाच वेळ आपण सेट चालू ठेवू शकतो, त्यामुळे पाण्याची बचत होतं। आणि त्याचप्रमाणे पाऊसरूपी पाणी पडत असल्यामुळे त्याचे काही अतिरिक्त फायदे सुद्धा आहेत, यामधून आपल्याला काही प्रकारची खतं सुद्धा आपण देऊ शकतो। तर तुषार सिंचन पद्धतीमध्ये जे प्रयोग केले आहेत त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की साधारणतः 25 ते 30% ही पाण्याची बचत होते आणि त्यानंतर 10 ते 15% किमान उत्पादनामध्ये आपल्याला वाढ घेता येतं। हे तुषार सिंचन पद्धतीचे फायदे झाले। तुषार सिंचन पद्धतीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत।
आता मी जे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे ते आपलं कन्व्हेन्शनल म्हणजे प्रचलित तुषार सिंचन पद्धत, की ज्यामध्ये 2 पाईप मधील अंतर हे साधारणतः 9 ते 12 किंवा 12 ते 18 मीटर ठेवतो आणि त्या पाईपवर आपण नोझल्स लावलेले असतात, त्यामधील अंतर हे 6 ते 9 मीटर असतं. आणि यामध्ये आपण काय करतो की जर माझ्याकडे 1 हेक्टर किंवा 1 एकर क्षेत्र असेल तर मी तो पाव एकरसाठी संच घेतो आणि तो संचाने मी पाव एकर मध्ये ओलीत दिल्यानंतर तो दुसऱ्या पाव एकरकडे घेऊन जातो, तिसऱ्या पाव एकरकडे आणि चौथ्या पाव एकरमध्ये. याचं कारण असं असतंय की मला सिंचनाचा जो संच असतो त्यावर मला खर्च कमी करायचा असतो. पण शेतकऱ्यांना काय होतं, बऱ्याच वेळा पाणी दिल्यानंतर संच इकडून तिकडे हलवणं यामध्ये त्यांना काही प्रकारचा त्रास होतो. तर तो त्रास जर कमी करायचा असेल तर एक मिनी तुषार, मिनी स्प्रिंकलर असं म्हणतात, लघु तुषार, की यामध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्रावर जो संच पाहिजे तो आपल्याला विकत घेता येतो, कारण हा जरा स्वस्त आहे. त्यानंतर हे लघु तुषारचे उदाहरण आहे. त्यानंतर रेनगन म्हणून एक प्रकार आहे. तर रेनगन हा एक मोठ्या प्रकारचा तुषार आहे. तर आता मी जे तुम्हाला जे सांगितलेले आहेत त्याचे तुषार ते संच आहेत, पण हा एकच रेनगन जो आहे तो एकाच वेळी तुम्हाला 1 ते 5 एकर पर्यंतचं क्षेत्र हे ओलिताखाली वाढवू शकतो. म्हणजे एकच रेनगन आहे, तो आपण जर शेतात लावला तर तो असा गोल गोल फिरतो आणि जे माझं 1 ते 5 एकर पर्यंतचं क्षेत्र आहे ते क्षेत्र मी एकाच रेनगनद्वारे मी तुम्हाला ओलिताखाली आणू करू शकतो. इथं जे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशन मध्ये हे 3ही प्रकारचे संच ठेवलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीद्वारे. जसं मी सुरुवातीला तुमचं सांगितलं होतं की कन्व्हेन्शनल नेहमीचा, त्यानंतर मिनी आणि त्यानंतर हा जो रेनगन आहे. पण या रेनगन मध्ये काय असतं, पाण्याचा प्रवाह खूप पाहिजे असतो. जर तुमच्याकडे बोरवेल असेल, कूप नलिका असेल, त्यातून जर पाणी जास्त येत नसेल तर आपल्याला रेनगनचा वापर करता येत नाही. रेनगन वापरायला तुम्हाला तुमच्या कूप नली किंवा विहिरीमधून साधारणतः कमीत कमी 5 LPS म्हणजे एका सेकंदाला कमीत कमी 5 लिटर पाण्याचा प्रवाह आवश्यक असतो. आणि त्याचप्रमाणे याला प्रेशर हे फार जास्त लागतं. आधीच मी तुम्हाला जे प्रचलित तुषार सिंचन पद्धत सांगितली होती त्याला साधारणतः 3 ते 4 kg एवढं प्रेशर पाहिजे, म्हणजे 30 ते 40 मीटर. त्याप्रमाणे पंपाची साईज करायची असते. त्यानंतर लघु तुषार जे सांगितलं आहे त्याला 2 ते 2.5 kg म्हणजे थोडं कमी प्रेशर पाहिजे. याला मात्र प्रेशर हे 6 ते 7 kg पाहिजे, म्हणजे जास्त आपल्याला अश्वशक्तीचा पंप पाहिजे असतो. त्यानंतर एक सेंट्रल पिव्होट म्हणून आहे, ती फक्त तशी दाखवण्यासाठीच आहे. यामध्ये जर आपलं क्षेत्र हे खूप 100 हेक्टर 200 हेक्टर एवढं जर असेल तर हा जो सेंट्रल पिव्होट आहे याची जी क्षमता आहे ती एकाच वेळी 10-20 हेक्टर सिंचन करण्याची आहे. एवढं क्षेत्र आपल्याला एका पिकाखाली नसतं. अमेरिकेमध्ये किंवा ब्राझीलमध्ये या पद्धतीचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर करत जातो. यामध्ये तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये दाखवलेला एक आर्म आहे, हात आहे. त्या हाताची लांबी ही साधारणतः 100-200 मीटर पर्यंत असतो. त्यामध्ये विशिष्ट अंतरावर नोझल्स बसवलेले आहेत, ते की खाली पाणी फेकत असतात आणि हा हात जो आहे हा फिरत असतो. म्हणजे फिरत असताना एक गोलाकार क्षेत्र आहे हे सिंचनाखाली आणू शकतो. एकाच वेळी 50 ते 100 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची यामध्ये क्षमता आहे. पण आपल्याला पॉवर झालं, पाण्याचा प्रवाह झाला, हा तेवढ्या मोठ्या प्रमाणावर असायला पाहिजे. आणि आपल्याला एकाच वेळी एकाच पिकावर एवढा आपल्याला पीक नसते. हा अशा प्रकारचा गोल तयार होतो. हे विमानामधनं बघितलेलं दृश्य आहे. या दृश्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे जे आहेत 50-50, 100-100 हेक्टरचे गोल आहेत. एकाच वेळी आपण एवढं क्षेत्र हे सिंचनाखाली आणू शकतो. ठिबक सिंचन, आपण ज्या पद्धतीबद्दल बराच विचार करतो शासन स्तरावर, शेतकरी स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, तो म्हणजे मायक्रो इरिगेशन. मायक्रो इरिगेशन मध्ये म्हणजे सूक्ष्म सिंचन, पण सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये ठिबक किंवा ड्रीप किंवा ट्रिकल इरिगेशन हा महत्वाचा भाग आहे. आणि यामधला एक प्रमुख जो फायदा आहे, खूप जण सांगतात जेव्हा आम्ही केव्हाही प्रश्न विचारतो की ठिबक सिंचन का वापरावी, तर त्यामधलं उत्तर जे आहे ते मुळातच असं येते की आपल्याला पाण्याची बचत होते. पाण्याची बचत होते यामध्ये ही 50 ते 70% होते. ही जी बचत आहे ती आम्हाला फक्त विद्यापीठाच्या किंवा संशोधन केंद्राच्या शेतावर आढळली असं नाही आहे, शेतकऱ्यांच्या शेतावर पण आलेली आहे. आपणामध्ये जे उपस्थित काही शेतकरी असेल त्यांना सुद्धा या प्रकारे तुम्हाला बचत आढळली असेल. पण हा एकमेव फायदा नाही आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा हा दुसरा प्रथम येतो आणि त्यानंतर पाण्याची बचत हा एक आहे. तर पूर्वी मी थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे.
की ठिबक सिंचन पद्धतीने आपणाला पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जेवढं पाहिजे तेवढं अगदी तंतोतंत तेवढं पाणी देता येतो. हे त्याचा मुख्य हा त्याचा फायदा आहे. हे कसं देता येतं ते आपण बघू. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मला जर आज 1 लिटर पाणी पाहिजे असेल झाडाला, 1 लिटर पाणी मी तंतोतंत देऊ शकतो. आणि हे पण सांगितलं की पाणी देण्याची वारंवारिता ही जास्त असायला म्हणजे फ्रिक्वेन्सी. त्याचं कारण मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देतो, त्यामुळे लक्षात येईल. कारण हे ठिबक सिंचन पद्धत वापरण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला, आपण जी जमीन आहे जमिनीवर आपण पीक घेत असतो आणि खाली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पाणी आपल्याला साठवणं आवश्यक आहे. त्या जमिनीमध्ये पाणी साठवलं तरच पिकाची जी मुळं आहे ती पाणी त्यातून शोषून घेऊ शकेल. त्याची तुलना मी एका टाक्याशी करतो. एक टाका आहे, ते टाका साधारणतः या उंचीचं, एवढं लक्षात घ्या, तुमच्या खांद्यापर्यंतच्या उंचीचं ते टाका आहे. त्या टाक्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे आणि तुम्हाला ते दररोज त्या टाक्यामधलं पाणी तुम्हाला काढायचं असतं तुमच्या उपयोगासाठी. आजचा पहिला दिवस आहे, पूर्ण भरलेला आहे. तुम्ही पाणी सहज बकेटमधनं किंवा मग्ग्यामधनं पाणी काढून घेऊ शकता, तुम्हाला काही त्रास जात नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, तोपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. 5व्या दिवशी तुम्हाला थोडंसं खाली वाकावं लागतं. त्याच्यात खाली वाकावं लागतं म्हणजे तुम्हाला थोडासा ताण पडलेला आहे. जेव्हा तुम्हाला ताण पडतो तेव्हा तुमच्या इतर क्रिया ज्या आहेत त्या मंदावतात. त्याच्यानंतर 7वा, 8वा, 9वा दिवस ताण पडत जातो. त्यानंतर 15वा दिवस पाण्याने तळ गाठलेला असतो आणि तुम्हाला त्या तळातनं पाणी जर जेव्हा घ्यायचं असते तो तुम्हाला खूप वाकायचं असते. वाकून तुम्ही टाक्यामध्ये पडण्याचा सुद्धा संभव असतो. त्याच्यामुळे तुम्ही पाणी काढणार पण नाही. म्हणजे टाकीमध्ये पाणी आहे पण तुम्ही पाणी काढणार नाही. काढताना खूप ताण पडतो आणि तो ताण तुम्हाला असा दररोज पडत राहिला तर तुमच्या शरीरवाढीवर फरक पडतो, तुमच्या क्रिया मंदावतात आणि तुमची स्वतःची प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता ही कमी होत असते. मग यासाठी काय असायला पाहिजे, जर तुमची सिच्युएशन अशी असेल, टाका आहे, तुम्ही आज 2 लिटर पाणी काढलं आणि कोणीतरी 2 लिटर पाणी त्यामध्ये आणून टाकलं तर तुम्हाला मग दुसऱ्या दिवशी 2 लिटर पाणी तुम्ही काढणार, 2 लिटर पाणी तुम्ही टाकणार. पहिल्या अवस्थेमध्ये काय होतं की टाका भरलेलं आहे 100 लिटर आणि त्यानंतर 100 लिटर संपल्याशिवाय कोणी पाणी टाकत नव्हतं. तर त्यामुळे तुम्हाला जो त्रास जात होता तसाच त्रास जेव्हा आपण पीक जमिनीमध्ये घेतो आणि जर जमिनीमधलं पाणी पीक शोषत असताना जर आपण ते 30 दिवसानंतरच पाणी टाकायचा प्रयत्न केला तर पिकाला त्या पद्धतीचा ताण पडतो आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये घट असतो, जशी तुमच्या कार्यक्षमतेमध्ये घट होते. मग त्यामध्ये जसं आपल्याला असं पाहिजे असते की टाकं जे आहे ते सतत भरून राहणं, तसंच जर जमिनीमध्ये पाणी सतत असेल तर ते पिकाला परवडण्यासारखं आहे. पिकं आनंदी होतात, पिकं खुश होतात, पिकाच्या वाढीवर परिणाम होत नाही. मग त्यासाठी आपल्याला प्रचलित प्रवाही सिंचन पद्धत वापरता येत नाही. कारण त्यामध्ये काय होतं, एकदमच पाणी आणून टाकावं लागतं, नियंत्रण नसते. मग ठिबक सिंचन पद्धतीमध्ये की आज जर पिकाने 2 लिटर पाणी घेतलं तर तेवढंच 2 लिटर पाणी मी त्यामध्ये टाकू शकतो. आज 2 लिटर पाणी पीक घेईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याला 2 लिटर पाणी पाहिजे असतो, त्याप्रमाणे मी 2 लिटर पाणी दुसऱ्या दिवशी मी टाकेल आणि असं चालत राहील. त्यामुळे पिकाला ताण पडत नाही आणि पिकाला ताण न पडल्यामुळे पिकाची वाढ होते आणि पिकाच्या उत्पादनामध्ये आपल्याला भरीव वाढ दिसून येईल आणि ही वाढ साधारणतः 25 ते 60% पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ येते. खरं म्हणजे ठिबक सिंचन पद्धती जेव्हा अवलंबली तेव्हा ठिबक सिंचन पद्धतीचा हा फायदा पुढे आला आहे आणि त्यानंतर मग पाण्याची बचत हा फायदा आला आहे. हे 2 फायदे आहेत. आणि तिसरा एक महत्वाचा फायदा असा आहे की आपल्याला पाण्यासोबत खत देता येतं, न्यूट्रिएंट. जसं प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये आपण बघतो की प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये 30 दिवसांनी 40 दिवसांनी पाणी देतो आणि आपण खत दिल्यानंतर केव्हा पाणी देणं आवश्यक आहे. आपण नुसतंच खत दिलं तर त्या खत जे आहे ते आपल्याला जमिनीमध्ये जात नाही आणि त्याचा वापर होत नाही. पण जसं पिकाला पाणी दररोज पाहिजे तसंच पिकाला अन्न सुद्धा दररोज पाहिजे. आपल्याला जसं आहे, आपण मला दररोज पाणी द्या आणि अन्न 7 दिवसांनी द्या असं जसं होत नाही, त्याचप्रमाणे पिकाला पाणी दररोज आणि अन्नद्रव्य दररोज. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्यामधील विरघळणारी जी खतं आहे ती पाण्यासोबत आपण दररोज देऊ शकतो. पिकाला पाणी दररोज आणि अन्न दररोज मिळालं तर पिकं सुद्धा आपल्याप्रमाणे आनंदी राहतात. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये असं होऊ शकत नाही, कारण मुळातच आपल्याला पाणी दररोज देता येत नाही.
ते आपल्याला 30 दिवसांनी, 35 दिवसांनी, 40 दिवसांनी द्यावं लागतं आणि आपण जेव्हा खतही तेव्हाच आपल्याला द्यावी लागतं आणि खतं दररोज मिळत नाही, पाणी दररोज मिळत नाही, त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होत नाही. पण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला हे करता येतं. आता हे करत असताना नेमकं काय करायला पाहिजे? फायदे तर आपल्या लक्षात आले. पाण्याची बचत होते, त्यानंतर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होतो, खतं आपल्याला दररोज देता येतात, त्यामुळे आपल्याला खताची सुद्धा बचत करता येत असते. आपल्यामध्ये काही अर्थशास्त्री आपल्याला नेहमी सांगतात की आपण 80,000 कोटी रुपयाचं परकीय चलन हे जे आहे ते आपण खतं आणण्यासाठी वापरत असतो आणि आम्हाला असं दिसून आलं की 25% खताची बचत होते. म्हणजे निव्वळ ठिबक सिंचन पद्धतीचा जर आपण वापर केला तर आपण 20,000 कोटी रुपये परकीय बचत जे आहे परकीय चलन ते आपण वाचवू शकतो. एवढं या पद्धतीचं पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. तरीही आपण असं म्हणतो की ठिबक सिंचन पद्धत ही आतापर्यंत का 100% क्षेत्रावर वापरण्यात आली नाही? याचे काही कारणं पण आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला याच्या थोडंसं इतिहासामध्ये जातो. साधारणतः ही जी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला 80 ते 85च्या दरम्यान भारतामध्ये या पद्धतीबद्दल बोलायला सुरुवात झाली, संशोधन केंद्राच्या बाहेर जाऊन. जर त्या काळातले शेतकरी असेल तर त्यांना थोडं बहुत आठवू शकत असेल. तर त्या काळामध्ये ही पद्धत तांत्रिकदृष्ट्या सक्षमपणे वापरणारा देश म्हणजे इस्रायल होता. इस्रायल देशाशी आपले तेव्हा संबंध नव्हते. जेव्हा हळूहळू संबंध प्रस्थापित झाले 85 साली, तेव्हा आपले काही अधिकारी, शास्त्रज्ञ किंवा आपले जे काही आपण असं म्हणतो पॉलिसी मेकर, त्यांनी तिथं जाऊन त्या पद्धतीचा अभ्यास केला आणि त्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की खरोखरच या पद्धतीद्वारे पाण्याची बचत होते. कारण आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न पाणी कसं कार्यक्षमतेने वापरायला पाहिजे. मग साधारणतः 90 साली असं लक्षात आलं की भारतामध्ये ही पद्धत वापरायला पाहिजे. पण या पद्धतीचा तेव्हाचा खर्च प्रति हेक्टर हा खूप होता. हा तेव्हाच 1 लाख रुपये होता. मग शेतकरी 1 लाख रुपये वापरून ही काही पद्धत वापरणं शक्यच नव्हतं, कारण त्यांना काही त्याबद्दल शाश्वती गॅरंटी किंवा एक विश्वास नव्हता. म्हणून शासनाने तेव्हा 50% सबसिडी दिली होती, ती आजतागायत चालू आहे. आणि त्या काळात काही ऊस साखर कारखानदारांनी अतिरिक्त 40% सबसिडी दिली. म्हणजे 90% सबसिडी, म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना ती पद्धत मोफतच मिळत होती. 90 साली काही शेतकऱ्यांनी त्या पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली. पण 2-3 वर्षांनी असं लक्षात आलं की शेतकरी ती पद्धत परत वापरत नाहीये. ठिबक सिंचन पद्धतीचे जे PVC पाईप फिनोलेक्स कंपनीने प्रोव्हाइड केले असेल ते त्यांनी लिफ्ट इरिगेशनसाठी वापरायचे. लॅटरल्स ज्या आहेत त्या गुंडाळून ठेवायच्या. मग असं का झालं? कारण शेतकरी ती पद्धत विकत घेत होते, कारण 90% सबसिडी म्हणजे मोफतच मिळत होती. तर तेव्हा शेतकरी म्हणायला लागले की तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या गोष्टी होत नाही. म्हणजे पाण्याची बचत आम्हाला दिसून आली नाही, उत्पादनात वाढ तर दिसूनच आलेली नाहीये, खतं तर आम्हाला देताच येत नाहीये, कारण तेव्हा पाण्यात विरघळणारी खतं पाहिजे होती. तर मग तेव्हा वेगवेगळ्या स्तरावर याविषयी विचार होऊन मग असं निदर्शनास आलं की यासाठी शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान उपलब्ध पाहिजे असतं ते तंत्रज्ञानच आपण देत नव्हतो. तर मग आपण शेतकऱ्याला त्या दृष्टीने तंत्रज्ञान एक, आणि दुसरं म्हणजे ती इस्रायलमध्ये वापरली जाणारी पद्धत होती. भारतामध्ये ती पद्धत वापरायची असेल तर आपल्याला भारतीय हवामानाप्रमाणे, भारतीय जमिनीप्रमाणे, भारतीय पीक पद्धतीप्रमाणे, भारतीय शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे वापरते त्याप्रमाणे काही आपल्याला त्यामध्ये उपाययोजनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये काही संशोधनं झाली, आपण बऱ्याच प्रशिक्षण देतो आहोत आणि त्याद्वारे आता ठिबक सिंचन पद्धत शेतकऱ्यांनी वापरता येते. आता असं शेतकरी म्हणत नाही की पाण्यात बचत होत नाही वगैरे वगैरे, शेतकऱ्यांना त्याचे फायदे दिसून आलेले आहेत. तर आपल्याला ती पद्धत ही योग्य पद्धतीने वापरली तरच आपल्याला त्यामध्ये फायदे दिसून येतात. एक उदाहरण सांगतो की आम्ही 10-12 वर्षापूर्वी एक अभ्यास केला होता. तर त्या अभ्यासामध्ये आम्ही डाळिंबासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्यासाठी पहिला भाग म्हणून शेतकरी डाळिंब पिकाला पाणी किती देतात हे आम्ही मोजलं. त्या काळात सुद्धा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत होते. तर प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये साधारणतः शेतकरी एका दिवशी 80 ते 100 लिटर पाणी देत होते असं आढळून आलं आम्हाला. तर ते पाणी अतिरिक्तच होतं, पण प्रवाही सिंचन पद्धतीने तेवढं द्यायचंच असतं. आम्ही काही ठिबक सिंचन पद्धत वापरणाऱ्या शेतकऱ्यांकडे गेलो तर आम्हाला असं दिसून आलं ते 80 ते 100च्या ऐवजी 140 ते 150 लिटर पाणी द्यायचे. म्हणजे साधारणतः दुपटीच्या जवळपासच पाणी द्यायचं. म्हणजे ठिबक सिंचन पद्धत जर व्यवस्थित वापरली नाही
तर त्या पद्धतीने जास्त पण पाणी देता येतं. म्हणजे असं नाही की ठिबक सिंचन पद्धत वापरली म्हणजे पाण्याची बचत होते असं नाही. त्यात त्याला दोन कारणे होती. एक तर त्यांना पाणी किती द्यायचं ते माहिती नव्हतं आणि त्यांनी जे ठिबकचं तंत्रज्ञान वापरलेलं होतं, एक 16 LPH किंवा 12 LPH चे ड्रिपर्स म्हणजे वापरले होते, तर त्यामुळे पाणी खूप मिळत होतं आणि त्यांच्याकडे पाणी होतंही. पाणी खूप होतं म्हणून पाणी जास्त देणं हे काही बरोबर नाही आहे, कारण पिकाच्या उत्पादनामध्ये घट होतं. म्हणजे आपणाला ठिबक सिंचन पद्धत वापरली म्हणजे पाण्याची बचत होते असं नाही आहे, तर ती योग्य प्रकारे वापरणं हे महत्त्वाचं आहे. आणि यामधला जो आतापर्यंतच्या यामध्ये जो मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे तो असा आहे की आपण आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करायला पाहिजे, पण आधुनिक सिंचन पद्धत त्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाप्रमाणे वापरणं हे अतिशय आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला त्या आधुनिक सिंचन पद्धतीचे फायदे होतात. आता जी ठिबक सिंचन पद्धत आहे मी तुम्हाला त्याचं तंत्रज्ञान हे पूर्ण वेळ सांगायला मला बहुधा वेळ नाही आहे, कारण आयोजकांची छलबिछल थोडी झालेली सुरुवात झालेली आहे मला ती दिसते आहे. पण मी तुम्हाला त्याचे 2-3 ठळक मुद्दे सांगतो. ठिबक सिंचन पद्धत म्हणजे नेमकी काय आहे या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला काही पिकं दिसतात, रोपं दिसतात. रोपाची ओळ आहे, पिकाची ओळ आहे. त्या पिकाच्या ओळीपाशी तुम्हाला एक पाईपची ओळ दिसतं, त्याला आपण लॅटरल किंवा उपनलिका असं म्हणतो. आणि तुम्हाला एक PVCचा पाईप आहे, त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जे पाईप्स दिसतात त्याला आपण लॅटरल किंवा उपनलिका असं म्हणतो. त्या उपनलिका या विशिष्ट अंतरावर आहेत आणि प्रत्येक झाडाच्या पिकाच्या ओळीपाशीसाठी एक उपनलिका आहे आणि प्रत्येक पिकापाशी तुम्हाला नोझल दिसतं रोपापाशी. तर काय होतं की एक पाईपचं जाळ आहे म्हणजे उपनलिका या ज्या PVC पाईपला जोडलेल्या आहेत त्याला आपण सबमेन असं म्हणतो किंवा उपमुख्य नलिका. त्याच्यानंतर ही जी सबमेन आहे एक मेन पाईपला जोडलेली आहे आणि मेन पाईप हे विशिष्ट प्रकारच्या गाळण्या किंवा खत देण्याच्या संयंत्राद्वारे त्या पंपाला जोडलेले आहे. म्हणजे काय होतं की आपण काय करतो की विहिरीमधनं पाणी पंपाच्या सहाय्याने खेचतो. त्या विहिरीमधील पाण्यामध्ये आपण काही जर इम्प्युरिटीज असेल, त्यामध्ये शेवाळ असतात, पालापाचोळा असतात किंवा पाणी आपण नदीवरनं घेतलं तर त्यामध्ये गाळ असतो, वाळू असतो, ती जी आहे ती आपल्याला पाईपमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करायचा असतो. कारण पुढे जर पाईपमधून त्या नोझलला गेला तर नोझल ब्लॉक होतात. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गाळ्या आहेत. साधारणतः 3 प्रकारच्या गाळ्या आहेत. एक म्हणजे ही वाळूची गाळणी, त्याला सँड फिल्टर असं म्हणतात. एक जाळीची गाळणी किंवा चकत्याची गाळणी, त्याला स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर असं म्हणतात. आणि एक हायड्रोसायक्लोन फिल्टर, असे 3 प्रकार आहेत. तर तुमच्या समोर एक संभ्रम निर्माण होईल की कुठल्या प्रकारचं फिल्टर वापरायला पाहिजे. मी 3 प्रकारचे फिल्टर सांगितलेले आहेत. एक म्हणजे चकत्याची किंवा जाळीची गाळणी, त्याला डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर असं म्हणतात. हा प्रकारचा फिल्टर हा नेहमी वापरायचाच असतो. अगदी पाणी तुम्ही असं म्हटलं की माझं पाणी हे डिस्टिलेशन प्लांट पासून येत आहे तरी पण या प्रकारच्या गाड्या वापरायच्या, कारण आपण हे शेतामध्ये करत आहोत. शेतात माती असते आणि माती कशी इकडे तिकडे पसरू शकते, त्यासाठी या प्रकारची गाडी असणं आवश्यक आहे. त्यानंतर उर्वरित 2 गाड्या आहेत, सँड फिल्टर आणि हायड्रोसायक्लोन फिल्टर. सँड फिल्टर म्हणजे काय असतं की एक मोठं टाकं असते, तर तुम्हाला दिसत आहे निळ्या रंगाचं, त्यामध्ये वाळू टाकलेली असते. पाणी जेव्हा त्या वाळूतून जात असते तेव्हा पाण्यामध्ये जो पालापाचोळा असतो तो वेगळा जातो आणि पालापाचोळा विरहित पाणी जे आहे ते आपल्याला त्या पाईपमध्ये येत असतं. तर जेव्हा आपण विहिरीतलं पाणी घेतो की ज्यामध्ये शेवाळ असण्याची शक्यता असते, पालापाचोळा असतो, तर तो काढण्यासाठी आपल्याला सँड फिल्टर आवश्यक आहे. फक्त स्क्रीन किंवा डिस्क फिल्टर हा पालापाचोळा आपल्याला वेगळा काढू शकत नाही. त्यानंतर तिसरा जो फिल्टर आहे तो हायड्रोसायक्लोन फिल्टर. जेव्हा पाण्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असते ते आपल्याला वाळूची गाडी किंवा सँड फिल्टर किंवा डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर वापरता येत नाही. पण हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे, पाणी जे आहे ते गरगर असं फिरत असते आणि जे जड पाणी आहे म्हणजे वाळू ते आपल्याला एकीकडे जातं आणि वाळू विरहित पाणी ते आपल्याला पाईपमध्ये टाकतं. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण नदी नाल्यामधनं पाणी घेतो तेव्हा हायड्रोसायक्लोन फिल्टर वापरा. जेव्हा आपण विहिरीमधनं किंवा शेत तलावातनं पाणी घेतो तेव्हा सँड फिल्टर वापरा. आणि हा जो डिस्क फिल्टर किंवा स्क्रीन फिल्टर हा नेहमी वापरा. त्या फिल्टरच्या वापरण्यासंबंधी एक ठोकताळ आहे. खतं द्यायची असतात, तिथं तुम्हाला चित्रात दिसणार नाही पण आहे, खतं देण्याचं संयंत्र आहे. तर आम्ही असं म्हणतो की सुरुवातीला जेव्हा तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करता तेव्हा व्हेंचुरी नामक एक संयंत्र आहे, त्याला व्हेंचुरीच असं म्हणतात. तर ती व्हेंचुरी वापरा. तिची किंमत 3,000 ते 4,000 रुपये आहे.
तर त्याद्वारे तुम्हाला पाण्यामध्ये जे विरघळणारी खतं आहेत, युरिया पाण्यामध्ये विरघळतो, तो आपल्याला देता येत असतो, तर ती खतं तुम्हाला त्यामधनं देता येतात. आणि ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे 5-10 वर्षापासून, तर ते तुम्हाला खतं देण्याचे पंप सुद्धा वापरू शकतात. त्यानंतर खतं मिश्रित आणि कचरा विरहित पाणी हे तुमच्या पाईप नेटवर्कमध्ये येत असते. पाईप नेटवर्कमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला पाईप नेटवर्कमध्ये नोझल्सच्या साह्याने ते तुम्हाला जमिनीवर तो पाण्याचा थेंब पडतो, पाण्याचा आणि खताचा. तो एकदा थेंब पडल्यानंतर तो आतमध्ये जातो आणि मुळाच्या कक्षेमध्ये विसावतो आणि मुळाला पाणी आणि खतं या दोघांचंही मुळं ओढून घेऊ शकतात. आता यामध्ये महत्वाचा जो घटक आहे, ज्यामधनं पाणी पडतं, तो नॉझल, त्याला ड्रिपर असं म्हणतात. तर त्याच्यात 3 प्रमुख गुणधर्म आहे. एक गुणधर्म म्हणजे त्याचा प्रवाह किती असायला पाहिजे. मी का सांगणार नाही, कारण आपल्यापाशी वेळ नाही आहे. मार्केटमध्ये अगदी एका तासाला 16 लिटर पासून तर एका तासाला अर्धा लिटर पाणी पडणारी आपल्याला नोझल्स मिळत असतात. मग यापैकी नेमका कुठला वापरावायचा हा प्रश्न असतो. तर आम्ही ठोकताळणी असं म्हणतो की तुम्ही साधारणतः प्रति ताशी 2 ते 4 लिटर म्हणजे 2 LPH ते 4 LPH एवढा पाणी देणारं तुम्ही नोझल वापरा. जास्त नका वापरू. जास्त यासाठी नका वापरू की पाण्याचा जो प्रवाह, जमिनीवर पाणी खूप जास्त पडलं तर जमिनीची पाणी आत जाण्याची जी क्षमता असते ती एक निश्चित असते. आपण जर 8 लिटरचा वापरला तर काय होतं की पाण्याची इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी किंवा पाण्याची आतमध्ये जाण्याची जी अंतसरण गती आहे ती तेवढी नसते. अतिरिक्त पाणी हे जमिनीवर साचतं. साचलेल्या पाण्याचं अतिरिक्त बाष्पीभवन होतं किंवा ते जे पाणी आहे ते इतरत्र पसरतं आणि मुळाच्या कक्षेच्या बाहेर सुद्धा जातं, तर पाण्याचा अपव्यय होतो. जर आपल्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला या प्रकारे पाण्याचा अपव्यय होऊ द्यायचा नसेल तर ठिबक जो आहे त्याचा जो आपल्याला प्रवाह आहे तो प्रति 2 ते प्रति 4 लिटर एवढा ठेवा. जरी मार्केटमध्ये आपल्याला जास्त प्रवाहाची मिळतात, कारण बऱ्याच वेळा काय असते की 8 लिटर आणि 16 लिटरचे शेतकरी वापरतात, कारण शेतकऱ्यांपाशी तेवढा विद्युत पुरवठा नसतो. अरे चला आज 3-4 तासच इलेक्ट्रिसिटी आहे, मग आपल्याला सगळं क्षेत्र भिजवायचं असेल तर 16चा वापरा, 12चा वापरा, पण तसं करू नका. पाहिजे असल्यास तुम्ही 2 वापरा, पण तो प्रवाह हा तेवढाच असायला. दुसरा जो आहे 2 ठिबकमधील अंतर किती असायला एक महत्वाचं आहे. तर यामध्ये आम्ही 2 प्रकार करत असतो. एक ओळीत घेणारी पिके आहे आणि फळझाड आहे. ओळीत घेणारी पिकं म्हणजे जसं कापूस आहे किंवा कुठल्याही प्रकारचा भाजीपाला आहे किंवा ऊस आहे, ही ओळीत घेणारी पिकं आहे. आणि आपलं संत्रा आहे, डाळिंब आहे, ही जी आहे ती फळझाडामध्ये. तर ओळीत घेणाऱ्या पिकासाठी काय करायला पाहिजे की एका झाडाला किती ड्रिपर पाहिजे ते महत्वाचं नाही आहे, पण 2 ड्रिपरमधील अंतर किती असायला पाहिजे की जेणेकरून तो पूर्ण पट्टा जो आहे तो ओला व्हायला पाहिजे. तर तो जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. हलक्या प्रकारची जमीन, मध्यम प्रकारची जमीन, भारी प्रकारची जमीन. जमिनीचं वर्गीकरण आपण 3 प्रकारे करू. भारी प्रकारची म्हणजे आपल्या विदर्भातली बहुतेक जमिनी भारी प्रकारच्या याच्यात मोडते. मध्यम प्रकारची जमीन, काही प्रकार आपल्या याच्यात मध्यम प्रकारची आहे. पश्चिम महाराष्ट्रातली बरीचशी जमीन हलक्या प्रकारच्या याच्यात. तर आपली भारी प्रकारची जमीन आहे, जशी आपल्याकडे जी आहे क्ले पर्सेंटेज जास्त आहे, काळी जमीन, तर त्यामध्ये 2 ठिबकमधील अंतर हे थोडं जास्त असलं तरी चालू शकते. म्हणजे साधारणतः 2 फुटापर्यंत ठेवलं तरी चालतं. 2. पण जमीन मध्यम असेल तर 1.5 फूट आणि जमीन हलकी असेल तर 1 फूट. हा ठोकताळा मात्र वापरणं बंधनकारक आहे असंच म्हणेल. जर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये 2 फूट अंतर ठेवलं तर काय होतं की हलक्या जमिनीमध्ये जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तो थेंब सरळ खाली जातो आणि त्यामुळे जो पाण्याचा ओलावा तयार होतो तो असा गाजरा किंवा मुळ्यासारखा तयार होतो. भारी जमिनीमध्ये जेव्हा पाण्याचा थेंब जमिनीत पडतो तेव्हा पाणी खाली जात असताना हा पाणी बाजूला सुद्धा पसरतो, म्हणजे तो कांद्यासारखा बल्ब तयार होतो. पाण्याचा जो ओलावा आहे तो कांद्यासारखा असतो आणि हलक्या जमिनीमध्ये तो गाजरासारखा असतो. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये तुमच्या लक्षात येईल की जर पूर्ण पट्टा ओला करायचा असेल तर इथं जर एक माझं ठिबक असेल तर दुसरं ठिबक हे जवळ असायला पाहिजे, तेव्हाच तो पूर्ण पट्टा ओला होऊ शकतो. भारी जमिनीमध्ये मात्र ते थोडं दूर असले तरी चालू शकेल. याचा अर्थ भारी जमीन पाणी कमी लागतं असं नाही आहे, पाणी आपल्याला तेवढंच द्यायचं असतं, कारण आपल्याला भारी जमिनीमध्ये संच जास्त वेळ चालवावा लागेल. पण हलकी जमीन असेल तर 1 फूट, मध्यम जमीन असेल तर 1.5 फूट आणि भारी जमीन असेल तर 2 फूट हा ठोकताळा आहे 2 ठिबकमधील अंतर. आता जेव्हा फळझाडावर येतो, मग फळझाडामध्ये आपण काय म्हणतो, एका झाडाला
किती तोट्या पाहिजे, एका आपण त्यामधील अंतर असं नाही म्हणा, एका झाडाला किती तोट्या पाहिजे की जेणेकरून आपलं पूर्ण जे कार्यक्षेत्र आहे मुळाचं ते ओलं व्हायला पाहिजे. त्यासाठी एक ठोकताळा आहे. साधारणतः जमिनीखाली जे मुळं असतात, जी पसरलेली असतात, ती जमिनीवर पिकाची जेवढा पसारा असतो, कॅनॉपी असं आपण जे म्हणतो, जे झाडाचा पसारा असतो तेवढंच खाली मुळाचा पसारा असतो. हा एक ठोकताळा आहे. पण त्यामध्ये जर आपण असं म्हणू तर तोट्या किती पाहिजे, तर ह्यामध्ये संत्र जे पीक आहे त्या पीक जर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये घेतलं तर एका झाडाला तुम्ही कमीत कमी 12 तोट्या वापरायला पाहिजे. संत्र पीक घेणारे काही शेतकरी असेल, आम्ही काही ठिकाणी ऑब्झर्वेशन घेतलेले होते इथं, तर बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला 4 ते 6च कमी ड्रिपर वापरताना मिळाले. काही मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये, मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही कमीत कमी 10 ड्रिपर वापरायला पाहिजे आणि भारी जमिनीमध्ये तुम्ही कमीत कमी 6 ड्रिपर वापरायला पाहिजे संत्र्यासाठी. 12, 10 आणि 6. पण आम्ही काही शेतकऱ्यांकडे जेव्हा मला प्रसंग आला होता तेव्हा मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये त्यांनी 4च ड्रिपर वापरले होते आणि ते म्हणत होते की संत्रा पिकाला आज 80 लिटर पाणी द्यायचं आहे, मी 80 लिटर पाणी देतो पण माझी वाढ होत नाही आहे. बरेचसे काही झाडं पिवळे होते, तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही 80 लिटर पाणी देत आहे म्हणजे प्रत्येक 4च ड्रिपर आहे, प्रत्येक ड्रिपरमधनं तुम्ही 20-20 लिटर पाणी देत आहे, पण तुमची जमीन ही मध्यम प्रकारची असल्यामुळे तुम्हाला जे पाणी आहे 20 लिटर दिल्या जाते जमिनीमध्ये, पण ते तिथंच दिल्या जातं, त्या ठिकाणी दिलं जातं आणि बराचसा भाग कोरडा आहे. तुम्ही जरा उकळून बघा, त्यांच्या लक्षात येईल, त्यांच्या लक्षात आलाय. जर त्या ठिकाणी त्यांनी 10 वापरले असते तर तुम्ही 80 लिटर पाणी म्हणजे एकेका ड्रिपरमधनं 8-8 लिटर पाणी गेलं असतं, पण पूर्ण जमीन ही ओलाव्याखाली आली असते आणि पिकाची वाढ ही व्यवस्थित झाली असते. तर आपल्याला तो 6, 8 आणि 6, 10 आणि 12 हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे एका चर्चासत्रामध्ये घडलं होतं जेव्हा काही शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आले होते, तर त्यांनी म्हटलं असं कसं, आपल्याला 4 ते 6 असायलाच पाहिजे, तर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. मग सुदैवाने काय झालं, मला त्या शेतकऱ्यांचं नाव माहिती नाही, पण त्यांच्याकडे 50 एकर संत्रा आहे, काटोलच्या जवळपास आहे. तर आम्ही त्यांच्या शेतावर गेलो होतो. त्यांनी एका विशिष्ट प्रकारे कंपनीचं त्यांनी सिंचन वापरला होता. तर त्यांना त्या ठिकाणी संत्र्याची जी वाढ आहे ती जोमदार दिसली, एकसारखी दिसली. तर त्या शास्त्रज्ञांनी पहिला प्रश्न त्यांना हा विचारला की तुम्ही टिश्यू कल्चरची रोपं आणली आहे, एकसारखी दिसतात, जोमदार दिसतात. त्यांनी म्हटलं नाही, कारण टिश्यू कल्चरची संत्र्याची रोपं खूप महाग आहे. त्यांनी म्हटलं नाही, त्यांना वाटलं हा शेतकरी सदर आहे. मग तुमची कुठून रोपं आणली? ते म्हणाले की ही जी रोपं आहे ती अगदी रस्त्यावर जे बसतात रोपं विकणारी त्यांच्याकडनं आणलेली आहे. मग हे असं कसं? मग त्यांनी त्यांचं पाणी आणि खत व्यवस्थापन सांगितलं. तर त्यांनी काय सांगितलं की मी 16 ड्रिपर वापरतो एका झाडाला. त्यांना विश्वासच बसला नाही. जेव्हा पाहिलं तर 16 ड्रिपर होतं आणि त्यांनी 16 ड्रिपरचं महत्त्व सांगितलं की त्यामध्ये मी संपूर्ण क्षेत्र हे व्यवस्थित ओलिताखाली आणू शकतो आणि त्यानंतर मी जे खतं देत असतो ते खतंसुद्धा व्यवस्थित प्रमाणे हे मुळाच्या कक्षेमध्ये दिल्या जातात. तर त्याचं महत्त्व एवढं आहे. म्हणजे ठिबक संच किंवा ठिबक सिंचन वापरून पिकाच्या उत्पादनात किंवा पाण्याच्या वापरामध्ये बचत होत नाही, पण तो तुम्हाला योग्य प्रकारेच वापरायचा असतो. की जेव्हा आम्ही तर 12 म्हणत होतो, किंवा त्यांची जमीन मध्यम होती 10 म्हणत होतो, त्यांनी 16 वापरली होती आणि प्रत्येक ड्रिपरचा जो रेट होता तो 0.6 APH म्हणजे एका तासाला फक्त 600 ml देत होतो. तिथं तुम्हाला 2 ते 4 सांगितलेलं आहे. तर एवढ्या प्रकारचं जर आपण पद्धत या प्रकारे वापरली तर आपल्याला पाण्याचं आणि खतांचं जे व्यवस्थापन आहे हे आपल्याला तंतोतंत करता येईल. यामध्ये आपल्याला अनेक मुद्दे आहेत सांगण्यासारखे, पण मला वाटतं थांबतो, कारण आपल्याला जर काही चर्चा करायची असेल, शंका समाधान असेल तर ते पण आपण करू शकता. पण तत्पूर्वी अजून मी एक 4-5 मिनिट घेतो. थांबतो म्हटल्यावर यांना खूप आनंद वाटला. 4-5 मिनिट घेतो. तर यामध्ये सांगायचं असं आहे की फक्त तोट्याच महत्त्वाच्या नाही आहे, तोट्या ज्या आपण लॅटरलवर ठेवतो त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. साधारणतः यामध्ये एक ठोकताळ आहे, तो मला थोडक्यात सांगता येतो म्हणून सांगतो. लॅटरल जो आहे त्या लॅटरलची लांबी आणि व्यास हा महत्त्वाचा आहे. ठोकताळा असा आहे, जर लॅटरलचा व्यास जर 16 मिलीमीटर ठेवला तर लॅटरलची जी लांबी आहे सबमेनच्या दोन्ही बाजूला 50-50 मीटरपेक्षा जास्त असू नये. म्हणजे 50 मीटर इकडे, 50 मीटर तिकडे. 50-50 मीटरपेक्षा जास्त असेल तर ठिबक सिंचनची कार्यक्षमता कमी होते का, हा प्रश्न चा आपल्याला इथं विचार करता येणार नाही. 12 मिलीमीटरच्या सुद्धा आपल्याला लॅटरल मिळतात.
12 मिलीमीटरच्या जर लॅटरल वापरल्या कमी व्यासाच्या तर आपल्याला लांबी 30 मीटर इकडे आणि 30 मीटर तिकडे. 16 मिलीमीटरच्या वापरल्या तर 50 इकडे आणि 50 तिकडे. आणि चुकून तुम्हाला 20 मिलीमीटरच्या मिळाल्या तर तुम्हाला 90 इकडे आणि 90 तिकडे. म्हणजे व्यास जास्त असेल तर तुम्ही लांबी जास्त ठेवू शकता, व्यास कमी असेल तर लांबी कमी ठेवू शकता. पण कमी व्यासासाठी जास्त लांबी ठेवली तर कार्यक्षमता कमी होते आणि उत्पादनामध्ये घट होत असते. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा एक जो प्रकार आहे तुम्हाला जो सांगायचा आहे तो म्हणजे पिकास पाणी नेमकं किती द्यायचं आणि कसं ठरवायचं. हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याबाबत शेतकरी हे फार मोठ्या प्रमाणावर अनभिज्ञ आहेत. पण मी त्यामध्ये पुणे कृषी विद्यापीठाने काही कार्य केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये त्याचं तुम्हाला मी सांगतो आणि मी थांबवतो. आपल्याला जांभळीकर साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं पाण्याची जी गरज आहे ती कुठल्या पद्धतीचं आहे, कुठल्या वाढीच्या अवस्थेत आहे, जमीन कशी आहे, हवामान कसं आहे इत्यादी बाबीवर अवलंबून आहे. पण हे ठीक आहे, पण त्या इत्यादी बाबीवर अवलंबून होत असताना नेमकं पिकाला पाणी किती द्यायचं. मी तुम्हाला म्हटलं 600 ml 1 लिटर 1.25 लिटर असं पाणी आपल्याला देता येतं. म्हणजे शेतकऱ्याला माहिती कसं होईल, कारण पिकाची पाण्याची गरज ही हवामानावर आहे, पिकाच्या वाढीच्या अवस्थेवर आहे, जमिनीच्या प्रकारावर आहे, इत्यादी सगळ्या बाबीवर आहे, सिंचन कुठल्या प्रकारचा संच आहे त्यावर आहे. तर मग शेतकरी कसं काढू शकणार, शास्त्रज्ञांनाच काढायला बऱ्याच वेळा त्रास जातो. तर त्यामध्ये आम्ही गेल्या 25 वर्षाच्या संशोधनाच्या आधारे एक मराठीमध्ये फुले इरिगेशन शेड्युलर नावाचं मोबाईल ॲप केलेलं आहे. तर त्या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या शेताची फक्त माहिती द्यायची आहे. जर तुमचं संत्रा पीक असेल तर ते त्या ठिकाणी ॲप जाऊन रजिस्टर करायचं. रजिस्टर यासाठी की तुम्हाला त्याचं अक्षांश रेखांश माहिती असतं. जांभळीकर साहेबांनी त्याचा पण उल्लेख केलेला आहे. अक्षांश रेखांश अशासाठी पाहिजे असतो की त्याप्रमाणे तुम्हाला हवामानाचे घटक निश्चित करता येतात. जर तुम्हाला ॲप तिथं जाऊन शेतामध्ये जाऊन तुम्ही रजिस्टर करायचं म्हणजे त्यांचे अक्षांश रेखांश माहिती होतात किंवा तुम्ही तसे भरलेले चालतात. पण जमीन कुठल्या प्रकारची आहे, मध्यम भारी हलकी आहे. जर तुमचं संत्रा पीक असेल कुठल्या वर्षाचं आहे, 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या, त्यानंतर 2 संत्र्याच्या ओळीमधील अंतर किती आहे, 2 झाडामधील अंतर किती आहे, ठिबक संच वापरला असेल तर तुम्ही एका झाडाला किती ठिबक वापरलेले आहेत, त्याचा प्रवाह किती आहे, पंपाची कॅपॅसिटी किती आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्या माहिती असलेल्याच गोष्टीची तुम्ही इथं माहिती भरायची. जसं शेत नोंदणी आहे, जतन केलेल्या शेताचा तपशील, हे जे आहेत ही सगळी जर तुम्ही माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर तुम्हाला दररोज हे मोबाईल ॲप सांगेल की तुम्हाला आज इतके लिटर पाणी द्यायचं आहे झाडाला, 40 लिटर 50 लिटर. सिंचनाची पद्धत कुठलीही असो, ठिबक असो किंवा तुमची सरीवरंबा असो, ती तुम्हाला तिथं द्यायची आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तंतोतंत पाणी किती द्यायचं आहे, फक्त पाणी किती द्यायचं आहे एवढंच नाही तर त्यासाठी पाण्याचा संच हा किती तास वापरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना शेवटी 2च प्रकारची माहिती पाहिजे असते की माझा पंप किती तास वापरायचा आहे किंवा मला किती लिटर पाणी द्यायचं एवढं सांगा. आणि एवढी माहिती तुम्हाला या मोबाईल ॲपच्या साहाय्याने शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून मिळालेला आहे. म्हणजे शास्त्रीय पद्धतीचा म्हणजे कसं आहे की तुमचं शेत या ठिकाणी आहे, या ठिकाणचं हवामान कसं आहे ते हवामान आम्ही आमच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे आम्ही असं सांगतो की या ठिकाणचं तापमान एवढं आहे, आर्द्रता एवढी आहे, पाऊस एवढा पडण्याची शक्यता किंवा पडलेला आहे किंवा सूर्यप्रकाशाचे तास एवढे आहेत. याद्वारे आम्ही बाष्प पुनर्संचयन काढतो. संत्र पीक असेल तर संत्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेपणा पाण्याची गरज कशी बदलत असते, जमिनी प्रकारे पाण्याची गरज कशी बदलत असते किंवा 2 पाण्याचा अवधी कसा बदलत असतो, हे सगळ्याचं आम्ही तिथं आकडेमोड करतो, कॅल्क्युलेशन करतो. आणि याच्या अंती तुम्हाला तुमचं शेत कसं आहे, कुठं आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, पीक कुठलं आहे, पिकाच्या वाढीची अवस्था कुठली आहे, हवामान कसं आहे, संच कुठला वापरलेला आहे, संचाची तुमची प्रॉपर्टीज काय आहेत, पंप कुठला आहे, या सगळ्या पद्धतीचा अभ्यास करून तुम्हाला त्वरित उत्तर मिळतं की इतके तास पाणी तुम्हाला संच चालवायचं आहे किंवा इतके लिटर तुम्हाला पाणी द्यायचं आहे. तर इथं मी थांबतो. चर्चा करायची असेल तर आपण करू. संदेश परत दुसरा हाच एक आहे की तुम्ही कुठल्याही आधुनिक पद्धत वापरत असताना त्या आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान कसं आहे त्याची माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणेच वापरा. खूप आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचे जे प्रशिक्षण आहेत ते प्रशिक्षण कार्यक्रम तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं सुद्धा आहे.
किंवा उर्वरित परभणी आणि दापोलीला कृषी विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी सुद्धा विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम हे राबवले आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर सुनील गोरंटीवार, विभाग प्रमुख जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी आधुनिक सिंचनाच्या पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. याबद्दल मी ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे त्यांचे आभार मानतो व या चर्चासत्राचे स्मृती म्हणून मी श्री राजवाडे साहेबांना अशी विनंती करतो की गोरंटीवार साहेबांना मेमेंटो देऊन त्यांचा सत्कार करावा. नमस्कार शेतकरी मित्र. आपण इथं कशासाठी जमलो आहे सगळ्यांना माहितीच आहे. यापुढे आतापर्यंत डॉक्टर सुनील गोरंटीवार सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि सूक्ष्म सिंचनाच्या आधुनिक पद्धती यावर आत्ताच चर्चासत्र संपलेलं आहे. यापुढील चर्चासत्र आहे जलयुक्त शिवार. यासाठी आपल्या इथं वक्ते आलेले आहेत श्री राजवाडे सर, SDO वरोरा, महाराष्ट्र शासन, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा, जानेवारी 2019 रोजी सेवानिवृत्त. तसेच सन 2007 पासून ॲग्रोव्हिजन इथं सतत कार्यशाळा घेत आहेत. पाणलोट व्यवस्थापन आणि जलयुक्त शिवार अभियान यावर सतत 2007 पासून त्यांनी आपल्या ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रकारे सन 2004 साली पाणलोट व्यवस्थापनात राज्य शासनाचा पुरस्कार, तसेच 2018ला जलयुक्त शिवार अभियानाच्या चंद्रपूर जिल्ह्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांनी कार्य सांभाळलेले आहे. तसेच त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा 2018 मध्ये प्राप्त झालेला आहे.